कोण म्हणतं की बिर्याणी फक्त नॉनव्हेजच चांगली लागते. एकदा व्हेज बिर्याणी माझ्या पद्धतीने करून बघा. मुलं अशी किचनमध्येच खायला येतील सुगंधाने. त्यासाठी मी इथे सगळ्या भाज्या घेतल्या होत्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घ्या आणि एक-एक चमचा सगळे आपले मसाले आहेत ते घालायचे आहे. लाल मसाला, हळद, गरम मसाला, धने पावडर आणि बिर्याणी मसाला. 3 चमचे दही घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं असं मॅरिनेट करून साईडला ठेवून द्यायचं. मग घ्यायचं आहे इथे बासमती तांदूळ अर्धा तास भिजत घालायचा. नंतर पाणी गरम करायला ठेवायचं. त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा तेल, सगळे खडे मसाले घालायचे आणि नंतर घालायचं आहे मीठ. त्यानंतर अशी उकळी आली, की मग आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ घालायचा आहे. तांदूळ आपल्याला फक्त 80% शिजवून घ्यायचा आहे. अजिबात त्याचा पूर्ण भात करायचा नाही. मग फोडणीची तयारी करायची. फोडणीला घालायचं आहे आपल्याला इथे कांदा, टोमॅटो, मिरची आणि नंतर घालायचे सगळे हे मसाले. पुन्हा मी 1-1 चमचा रिपीट केलं आणि हा आहे सुहानाचा बिर्याणी मसाला. तो घातला, की बिर्याणीची टेस्ट अजून वाढते. नंतर याच्यामध्ये घालूया आपण मॅरिनेट केलेल्या भाज्या आणि सगळं असं मिक्स करून घेतलं, की अर्धा ग्लास मी इथे फक्त तांदूळ शिजताना जे पाणी येतं ते घातलं होतं आणि छान अशी भाजी शिजली, की आपल्याला लेयरिंग करून घ्यायची आहे. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे लेयरिंग करा आणि इथे कलरसाठी मी काहीच वापरलं नाही. फक्त भाजीचं जे तेल आलं होतं ना लाल मसाल्याचं, तोच मी इथे कलरसाठी घातला. नंतर वरनं घातलं होतं कोथिंबीर आणि पुदिना आणि मस्तपैकी आपली व्हेज बिर्याणी रेडी आहे. चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.